मुक्काम पोस्ट कोगुळे धामणगाव तालुका शिलो जिल्हा परभणी। राज्यामध्ये फक्त आता 14 तारखेपर्यंतच राज्यात 14 सप्टेंबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर 15 पासून राज्यातला पाऊस म्हणजे वरून राज्य विश्रांती घेणार आहे, रजा घेणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। राज्यात सांगायचं झालं तर श्रीच्या आगमनाच्या वेळेस विदर्भात पाऊस चांगला पडणार आहे। राज्यात 7, 8, 9 दरम्यान सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो राज्यात 7, 8, 9 दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये म्हणजे तुरळक ठिकाणी म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे आणखीन 3 दिवसात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र पाऊस पडणार आहे। म्हणजे 9 तारखेपर्यंत पाऊस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे। त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण तिकडे आता कांद्याचे रोप टाकायचे। मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10 सप्टेंबरपासून वरून राज्याची विश्रांती घेणार आहे। म्हणजे तो पाऊस कशी विश्रांती घेणार आहे? पुणे जिल्हा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, 10 सप्टेंबरपर्यंत विश्रांती घेणार आहे। आणि फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन फक्त दुपारनंतर ऊन पडायच्यानंतर एखादा पाऊस होऊ शकतो, त्या जिल्ह्यात होऊ शकतो, तेवढं मात्र लक्षात द्यायचं। पण पश्चिम महाराष्ट्रात आणि सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या भागात मात्र 10 तारखेच्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। त्याच्यानंतर 14च्या नंतर तर एकदम पश्चिम महाराष्ट्र कडक ऊनच पडेल म्हणून हे देखील लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर 8 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर दरम्यान अमरावती, अकोला, नागपूर, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जालना, परभणी, बीड, संभाजीनगर, जळगाव पर्यंत या जिल्ह्यात दररोज म्हणजे 8 ते 14 सप्टेंबर दरम्यान दररोज भाग बदलत जोराचा पाऊस दुपारच्या नंतर पडणार आणि रात्रीपर्यंत भाग बदलत पडणार म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो 12, 13, 14च्या दरम्यान म्हणजे 12, 13, 14च्या दरम्यान अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम, परभणी, जालना, संभाजीनगर, जळगाव म्हणजे 12 ते 14च्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे। म्हणजे मध्ये 10च्या नंतर विश्रांती घेईन काय विभागामध्ये 14च्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल। पण राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 15 सप्टेंबर नंतर राज्यात वरून राज्य विश्रांती घेणार आहे। ज्यांचं सोयाबीन काढायचं आला असेल तर त्यांनी काढून घ्यावे। लातूर भागातलं सोयाबीन बऱ्याच ठिकाणी काढायला आले, म्हणजे जवळपास अहमदपूर भागामध्ये तिकडे गेल्याच्या नंतर पाहिल्याच्या नंतर तिकडले देखील सोयाबीन काढायला आलेले म्हणून सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन काढा आणि लगेच झाकून ठेवा। परत पुन्हा जर पावसात वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद, थांबतो। ग्राउंड वॉटर